सासू आणि सून म्हणजे प्रार्थना बेरे आणि निर्मिती ताई, काय परफॉर्मन्सेस आहेत. म्हणजे कुठल्याही माणसाला, कुठल्याही ॲक्टरला, कोणालाही शिकण्यासारखं काम निर्मिती ताईने डेफिनेटली याच्यामध्ये केलं आहे. आणि तोडीस तोड प्रार्थनाने तसं काम केलं आहे. हसलो पण, रडलो पण, शॉकमध्ये पण होतो, सगळं झालं. जी एक लाईन माझ्याबरोबर राहिली ती ही लाईन होती की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते, पण मग एका बाईच्या मागे एक बाई का नाही उभी राहू शकत. आय थिंक हा जो थॉट आहे, आज इतकी वर्ष आपण तो आधीच्या थॉटवर बोलतो की पुरुषामागे बाई असते, पण दुसरा जो थॉट आहे तो इतका खरं तर सिम्पल आहे आणि व्हॅलिड आहे. तो आपण कधीच त्याचा विचार का नाही केला हा खरं तर मला प्रश्न पडला होता. पण तो या सिनेमाच्या निमित्ताने आज सगळ्यांसमोर आल्यासाठी केदारचे आभार, लेखकांचे आभार. आणि तो खरंच व्हॅलिड थॉट आहे. म्हणजे आपण साधा आहे विचार केला तर आपल्याला पटतो की खरंच आहे, एका बाईच्या मागे एक बाई का नाही खंबीरपणे उभी राहू शकत. मग ती सासू सून असेल, आई मुलगी असेल, वॉट एव्हर. आय थिंक इट्स अ व्हेरी वेल मेड, वेल रिटन, वेल इनॅक्टेड, वेल डिरेक्टेड फिल्म. आणि आवर्जून सगळ्यांनी बघावी अशी फिल्म.